नमस्कार मंडळी, सर्वांचं जॉबवाला यूट्यूबर या चॅनलवरती सहर्ष स्वागत. मित्र, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कृषीनगर अकोला येथे कनिष्ठ संशोधन सहाय्यक आणि कृषी सहाय्यक या पदांची तब्बल 71 जागांची भरती करण्याकरता जाहिरात प्रसारित करण्यात आलेली आहे. तर या पदांसाठी नेमकी भरती प्रक्रिया कशी राबवली जाणार, तसेच एकूण कोणत्या पदासाठी किती जागा आहेत, ही पदे भरताना शैक्षणिक अर्हता काय असावी लागणार आणि त्याचं समांतर आरक्षण कसं असेल, परीक्षा पद्धती कशी असेल, निवड प्रक्रिया कशी होणार, याबद्दलची सविस्तर अशी माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात. तत्पूर्वी आपण आपल्या जॉबवाला यूट्यूबर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण नोकरीविषयक व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. मित्रहो, या ठिकाणी आपण बघू शकतो कनिष्ठ संशोधन सहाय्यक आणि कृषी सहाय्यक या पदांच्या तब्बल 71 जागा भरण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत आणि हे ऑनलाईन पद्धतीचा शेवटचा दिनांक अर्ज करण्यासाठीचा 10 एप्रिल 2025 असा आहे. मित्रहो, कनिष्ठ संशोधन सहाय्यक या पदाच्या तब्बल 30 जागा रिक्त असून यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. या ठिकाणी आपण बघू शकतो या कनिष्ठ संशोधन सहाय्यक या पदाची वेतन श्रेणी ही S13 असून 35,400 ते 1,12,400 असा स्पेस केला आहे. या ठिकाणी आपण व्हिडिओमध्ये या टेबलच्या स्वरूपात समांतर आरक्षणाचं विवरणपत्र 30 जागांचं या ठिकाणी बघू शकता. मित्र, व्हिडिओ पॉज करून आपण हे समांतर आरक्षण व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्या ज्या 30 जागा आहेत कनिष्ठ संशोधन सहाय्यकाच्या, त्या वेगवेगळ्या शाखानुसार आहेत. यामध्ये कृषी व्यवसाय व्यवस्थापन 2 जागा, कृषी 8 जागा, कृषी जैवतंत्रज्ञान 1 जागा, कृषी अभियांत्रिकी 2 जागा, अन्नतंत्र 7 जागा, वनशास्त्र 1, उद्यानविद्या 5, तर संगणकशास्त्र माहिती तंत्रज्ञान 4 जागा, असे एकूण 30 पदे आहेत. उपरोक्त विद्याशाखेमधील पदे परीक्षेमधील प्राप्त गुणांच्या आधारे संबंधित विद्याशाखेमधील गुणवत्ताधारक उमेदवारातून भरण्यात येणार आहेत व गुणवत्ताधारक उमेदवार जाहिरातीमध्ये नमूद ज्या सामाजिक प्रवर्गामध्ये उपलब्ध होईल त्या सामाजिक प्रवर्गामधून त्याची निवड ग्राह्य धरण्यात येईल. उमेदवारांनी विद्याशाखेत अर्ज करताना विद्याशाखा नमूद करणे आवश्यक राहील. अर्ज करताना ही खबरदारी घ्यावयाची आहे. मित्र, कृषी सहाय्यक हे पदवीधर असलेल्या उमेदवारांमधून आणि पदविकाधारक असलेल्या उमेदवारांमधून भरण्यात येणार आहेत. त्यामध्ये कृषी सहाय्यक पदवीधरांसाठी एकूण 7 पदं आहेत. या पदाची वेतन श्रेणी ही S8 असून 25,500 ते 81,100 असं पे स्केल असणार आहे. या टेबलमध्ये आपण समांतर आरक्षणाचं विवरणपत्र व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित बघून घेऊ शकता. तर मित्रहो, पदविकाधारक उमेदवारांसाठी कृषी सहाय्यकाच्या तब्बल 34 जागा असून वेतन श्रेणी ही सेम आहे, S8 25,500 ते 81,100. आणि इथे टेबलमध्ये आपण त्या समांतर आरक्षणाचं विवरणपत्र हे बघू शकता. तर मित्र, शैक्षणिक अर्हता कनिष्ठ संशोधन सहाय्यकाच्या आपण 30 जागांसाठी अर्ज मागवलेले आहेत. तर या ठिकाणी या पदासाठी संबंधित विद्याशाखेतील पदवी असणं आवश्यक आहे. आता यामध्ये परीक्षा पद्धती जी आहे ती बहुपर्यायी वस्तुनिष्ठ परीक्षा पद्धती असणार आहे. एकूण 200 गुणांची परीक्षा असणार आहे. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक क्षमता चाचणी 60 गुण, तर संबंधित शाखेतील प्रश्न असतील 140 गुणांचे, असे 200 गुणांचे एकूण प्रश्न असणार आहेत 100 आणि त्यासाठी वेळ असणार आहे 2 तास. तर कृषी सहाय्यक जे पदवीधर आहेत त्यांच्यासाठी पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
त्यामध्ये कृषी विद्या, वनशास्त्र, कृषी तंत्रज्ञान, कृषी अभियांत्रिकी, गृहविज्ञान, मत्स्य विज्ञान, जैवतंत्रज्ञान, अन्न तंत्रज्ञान, कृषी व्यवसाय व्यवस्थापन या विषयातील पदवी. आता यामध्ये परीक्षा ही 200 गुणांचीच असणार आहे. मराठी 30, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक क्षमता चाचणी प्रत्येकी 30 गुण, असे 120 गुण आणि संबंधित विषयाचे 80 गुण, असे एकूण 200 गुण. म्हणजेच एकूण प्रश्न 100 आणि वेळ 2 तास. तर पदविकाधारक कृषी सहाय्यकांच्या तब्बल 34 जागा आहेत. त्यासाठी शासनमान्य संस्था किंवा कृषी विद्यापीठाकडील कृषी पदविका किंवा कृषी तंत्र पदविका परीक्षा उत्तीर्ण. तर या ठिकाणी परीक्षेचं स्वरूप हे परत सेम असणार आहे. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक क्षमता चाचणी प्रत्येकी 30 गुण, तर संबंधित विषयाचे 80 गुण, असे एकूण 200 गुण, एकूण प्रश्न 100 आणि वेळ 2 तास. मित्रहो, आपण बघितलं कृषी सहाय्यक हे पदवीधर आणि पदविका या दोन्ही संवर्गातून भरण्यात येणार आहेत. आणि या दोन्ही संवर्ग जरी एकच असले तरी शैक्षणिक अर्हता वेगवेगळ्या विहित करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे पदासाठी म्हणजे अर्हता असलेल्या पदासाठी तसेच पदविकाधारक उमेदवारांनी पदवी अर्हता असलेल्या पदासाठी अर्ज केल्यास सदर अर्ज अपात्र ठरवण्यात येईल, याची नोंद घ्यायची आहे. म्हणजे आपली जर पदविका असेल तर त्याच संवर्गासाठी आपण अर्ज करायचा आहे आणि पदवीधारक असाल तर फक्त पदवीधारक संवर्ग जो आहे त्याच संवर्गासाठी आपण अर्ज करायचा आहे. मित्र, ही जी परीक्षा होणार आहे बहुपर्यायी, यात 45% गुण प्राप्त करणे क्रमपात्र आवश्यक असणार आहे. तरच तुमचा निवड करतेवेळी विचार केला जाईल. त्यापेक्षा कमी गुण असतील तर तुमचा निवडीसाठी विचार केला जाणार नाही. आता वयोमर्यादा ही जी आहे ती किमान 18 वर्ष 31 मार्च 2025 रोजी आणि कमाल ही 45 वर्षे इतकी असणार आहे प्रकल्पग्रस्तांसाठी असल्यामुळे. आता त्यात माजी सैनिक जर असतील तर त्यांना अराखीव प्रवर्ग 38+ सशस्त्र दलातील सेवा 3 वर्ष, राखीव प्रवर्गात 43 वर्ष प्लस सशस्त्र सेवेचा कालावधी 3 वर्ष आणि दिव्यांगांसाठी 45 वर्ष. तर पदवीधर पदविकाधारक अंशकालीन उमेदवार असतील तर त्यांच्यासाठी 55 वर्ष वयोमर्यादा असणार आहे. वयाच्या पुराव्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट म्हणजेच प्रमाणपत्र किंवा जन्माचा दाखला किंवा एखाद्या सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र हे ग्राह्य धरले जाईल. तर ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी मित्रहो ती लिंक जी आहे ती 10 मार्च 2025 रोजी सुरू होत आहे. तसंच शुल्क भरण्याची लिंकसुद्धा 10 मार्च 2025 रोजी सुरू होत असून शेवटचा अंतिम दिनांक हा 10 एप्रिल 2025 असणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. आणि यासाठी जे कोणी उमेदवार असतील त्यांनी pdkv.ac.in या संकेतस्थळावरती जाऊन दिलेल्या ज्या काही सूचना आहेत त्यांचं काटेकोरपणे पालन करून ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. आपल्या या व्हिडिओमध्ये सुद्धा त्या सूचनांचा अंतर्भाव केलेला आहे. आपण संपूर्ण व्हिडिओ बघितला तर त्या सूचना नेमक्या कोणत्या आहेत ते आपण माहिती करून घेऊ शकता. अर्ज जे आहेत ते फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारण्यात येणार आहेत. ऑफलाईन पद्धतीने पाठवलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. आणि पूर्ण जाहिरात वाचल्याशिवाय अर्ज भरायचा नाही. तसंच संपूर्ण भरलेला अर्ज ज्यावेळेस सबमिट कराल त्यावेळी त्या अर्जाची प्रिंटआउट घ्यायला विसरायचं नाही आहे. ती प्रिंटआउट तुमच्याजवळ जपून ठेवायची आहे. कुठल्याही ऑफिसला किंवा कार्यालयाला पोस्टाने पाठवायची नाही आहे. मित्र, परीक्षा शुल्क आपण भरणार आहोत ते नॉन रिफंडेबल म्हणजेच ना परतावा आहे आणि परीक्षा शुल्क भरल्याशिवाय आपला अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. तसंच माजी सैनिक, दिव्यांग उमेदवार यांना परीक्षा भरती प्रक्रिया शुल्कात सूट देण्यात आलेली आहे. परीक्षेचं स्वरूप आणि पद्धती आपण हा जो शासन निर्णय 2022मध्ये निघालेला होता त्या शासन निर्णयानुसार परीक्षा पद्धतीचं किंवा परीक्षेचं स्वरूप असणार आहे.
परीक्षा आणि भरती परीक्षा शुल्क राखीव खुला प्रवर्गासाठी 500 रुपये, तर मागास प्रवर्ग, आर्थिक दुर्बल घटक आणि अनाथांसाठी 250 रुपये शुल्क असणार आहे. समांतर आरक्षणाबाबत सर्वसाधारण तरतुदी या ठिकाणी दिलेल्या आहेत. महिला आरक्षणाची ही पहिली तरतूद आपण या ठिकाणी वाचून घेऊ शकता. यामध्ये शासन निर्णयांचा सुद्धा अंतर्भाव केलेला असून ह्या 1 आणि 2 तरतुदी या ठिकाणी महिला आरक्षणासंदर्भात दिलेल्या आहेत. व्हिडिओ पॉज करून या तरतुदी आपण वाचून घ्यायच्यात. खेळाडूंचं आरक्षण असेल त्यासाठी 1, 2, 3 तरतुदी आहेत. दिव्यांगांचं आरक्षण असेल या ठिकाणी मात्र जास्त तरतुदी आहेत. त्यापैकी पहिली, दुसरी आणि तिसरी तरतूद आपण व्हिडिओ पॉज करून वाचून घ्या. त्यानंतर 4थी, 5वी, 6वी आणि 7वी तरतूद या ठिकाणी तुम्ही बघून घ्या. म्हणजे 4थी तरतूद अतिशय महत्त्वाची आहे. वैश्विक ओळखपत्र उमेदवारांकडे असणं बंधनकारक आहे जर उमेदवार दिव्यांग असेल तर. म्हणजे एवढ्या महत्त्वाच्या ह्या तरतुदी आहेत, त्या सर्वांनी वाचून घ्यायच्या आहेत. या ठिकाणी दिव्यांगांसाठी 8वी, 9वी आणि 10वी तरतूद व्यवस्थित वाचून घ्यावयाची आहे. कोणाला लेखनिक लागणार असेल तर त्या संदर्भातल्या काही तरतुदी या ठिकाणी दिलेल्या आहेत. अशा 10 तरतुदी दिव्यांगांसाठी आहेत. अनाथ आरक्षणासाठी 2 तरतुदी, तर माजी सैनिकांकरिता 2 तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. भूकंपग्रस्तांसाठीच्या आरक्षणासाठी 2 तरतुदी आहेत. पदवीधर, पदविकाधारक, अंशकालीन कर्मचाऱ्यांसाठी 2 तरतुदी या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर अर्ज भरण्याकरता आवश्यक सूचना आणि सर्वसाधारण अटी. पहिली अट जी आहे ती नॉन क्रिमिनल प्रमाणपत्रासंदर्भात आहे, ती तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. त्या ठिकाणी शासन निर्णयसुद्धा दिलेला आहे. दुसरी, तिसरी अट, 4थी अट, 5वी अट ही आरक्षणासंदर्भातलीच आहे. या ठिकाणी या अटी तुम्ही कृपया वाचून घ्यावयाच्या आहेत. 6वी, 7वी, 8वी आणि 9वी अटसुद्धा त्या संदर्भातच आहे. आपण या ठिकाणी बघून घ्यायचं आहे. 8वी अट महत्त्वाची आहे. सर्वसाधारणपणे महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्यांनाच, म्हणजे ज्यांच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट असेल यांनाच अर्ज करता येणार आहे. त्यासाठी डोमासाईल सर्टिफिकेट हे महत्त्वाचं आहे. 10वी अट मागासवर्गीय उमेदवारांसंदर्भात, तर 11वी अट जात वैधता प्रमाणपत्र. 12वी अट जी आहे ती लहान कुटुंबाच्या प्रतिज्ञापत्रासंदर्भात आहे. तुम्ही व्यवस्थित त्या अट वाचून घ्यायची आहे. नंतर प्रकल्पग्रस्तांसाठी 13वी अट. 14वी अट जी आहे ती तुम्हाला प्रत्येक एकापेक्षा जास्त संवर्गासाठी अर्ज करायचा असेल तर प्रत्येक संवर्गासाठी स्वतंत्र ऑनलाईन अर्ज आणि स्वतंत्र शुल्क तुम्हाला भरावं लागणार आहे. तसंच नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना संगणक अर्हता प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक असणार आहे. 16वी अट तुम्ही बघू शकता, लहान कुटुंबा प्रमाणपत्रासंदर्भात आहे. 17वी अट जी आहे ती तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तुम्ही जी काही कागदपत्र ऑनलाईन फॉर्म सबमिट करताना जोडणार आहात तेवढीच कागदपत्र तुम्हाला पडताळणीच्या वेळेस दाखवायची आहेत. त्यापेक्षा अधिकची कागदपत्रे विचारात घेतली जाणार नाहीत. तसंच तुम्हाला ज्यावेळेस कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलं जाईल त्यावेळेस स्वखर्चाने तुम्हाला हजर राहावे लागेल. मित्रहो, जाहिरातीचा ऑनलाईन अर्ज स्वीकृतीचा अंतिम दिनांक 10 एप्रिल 2025 आहे. हे विसरायचं नाही आहे. उमेदवारास मराठी आणि हिंदी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक असणार आहे. 21वी अट जी आहे ती तुमच्या विरुद्ध कुठला फौजदारी गुन्हा दाखल आहे किंवा नाही या संदर्भात आहे. तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. आपल्या नावात काय बदल असेल तर त्याबाबतचं गॅजेट म्हणजेच राजपत्र किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र त्यासोबत आपण सादर करणे आवश्यक राहील. तसंच आपण काही खोटी माहिती दिल्याचं जर आढळून आलं तर तुमची उमेदवारी केव्हाही अपात्र ठरवली जाऊ शकते. त्यासाठी तेवढी काळजी आपण घ्यावयाची आहे. तसंच अयोग्य मार्गाचा आपण आपल्या निवडीसाठी अवलंब करायचा नाही आहे. आणि जर वेळापत्रकात काही बदल झाला तर ते विद्यापीठाच्या pdkv.ac.in या संकेतस्थळावरती प्रदर्शित करण्यात येईल.
तसंच आपण आपल्या जॉबवाला यूट्यूबर या चॅनलला जर सबस्क्राईब केलं आणि बेल आयकॉनला प्रेस केलं तर याबाबतच्या अपडेट्स आपल्यालासुद्धा मिळतील. अजूनही आपण जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे सगळ्या अपडेट्स तुम्हाला वेळेवरती मिळतील. परीक्षा शुल्क ऑनलाईन अर्ज भरताना दिलेल्या सूचनांनुसारच भरावयाचं आहे. मित्रांनो, भरती प्रक्रियेदरम्यान वेळोवेळी संकेतस्थळ पाहून भरती प्रक्रियेच्या माहितीबाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी उमेदवारांची असणार आहे. त्यासाठी विद्यापीठ जबाबदार नसणार आहे. तसंच आपला जॉबवाला यूट्यूबर जो चॅनल आहे तो सुद्धा जबाबदार नसणार आहे. आता सदर जाहिरात ही सर्वात महत्त्वाची अट जी आहे शेवटची, ती म्हणजे ही जाहिरात केवळ डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला प्रकल्प बाधितांकरता निर्गमित करण्यात येत असून इतर प्रकल्पातील कुठल्याही प्रकल्प बाधित व्यक्तींनी सदर जाहिरातीमध्ये अर्ज करू नये. अर्ज केल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही. तर त्यासाठी अर्ज करताना काळजीपूर्वक आपण सर्व अटी वाचूनच अर्ज करावयाचा आहे. मित्रहो, आपण जर पात्र उमेदवार असाल तर व्यवस्थित अर्ज आपण सबमिट करा आणि चांगला अभ्यास करा. आपल्याला या होणाऱ्या परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, म्हणजे ते सुद्धा कनिष्ठ संशोधन सहाय्यक आणि कृषी सहाय्यक या पदांकरता अर्ज करू शकतील आणि त्यांनासुद्धा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे नोकरी करण्याची संधी मिळेल. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.